त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो फ्लॉवर, 2 बटाटे, 1 कांदा, 1.5 चमचा घाटी मसाला, 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमच हळद, चवीपुरतं मीठ, ताजी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम एका बाउलमध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी घ्या. या पाण्यात चमचाभर मीठ घाला आणि मग यात चिरलेल्या फ्लॉवरच्या कळ्या घाला व मिठाच्या या पाण्यात 5 मिनिटांसाठी फ्लॉवर भिजवत ठेवा. बऱ्याचदा फ्लॉवरमध्ये अळ्या सापडतात, पण मिठाच्या पाण्यात भिजवत ठेवल्याने हा फ्लॉवर पूर्णपणे स्वच्छ होतो. यानंतर कढईत तेल तापवायला घ्या. तापलेल्या तेलात जिरे, हळद आणि हिंगाची फोडणी करा. फोडणीचा छान सुवास सुटला की लगेचच या तेलात मिठाच्या पाण्यातील फ्लॉवर घाला व तेलावर किमान 5 मिनिटं तरी हा फ्लॉवर सतत भाजत राहा. फ्लॉवर तेलात भाजून घेतल्यामुळे भाजीला खमंग चव येते आणि फ्लॉवरचा उग्र दर्पही पूर्णपणे निघून जातो. फ्लॉवर भाजला की मग यात बटाट्याच्या फोडी घाला व चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. आता यात घाटी मसाला घाला आणि या मसाल्यात भाजी छान एकजीव करून घ्या. लक्षात ठेवा की ही भाजी आपण हाय फ्लेमवरच भाजणार आहोत, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं मसाल्यात ही भाजी सतत परतत राहा. सर्वात शेवटी या भाजीवर मीठ घाला. लक्षात ठेवा की शक्यतो भाज्या पाणी घालून शिजवू नये. टोमॅटो किंवा कांद्याच्या पाण्यातच भाज्या शिजवाव्यात. त्यामुळे आपण सुद्धा फ्लॉवर बटाट्याची ही भाजी वाफेवरच शिजवणार आहोत. आणि एक लहान प्लेट घेऊन अशा प्रकारे ती दाबून भाजीवर ठेवा आणि मगच भाजी शिजू द्या. 4 ते 5 मिनिटात फ्लॉवरचा देठ नरम पडेल आणि बटाटाही पूर्णपणे शिजेल. आता चिरलेली कोथिंबीर भाजीवर पेरा आणि पानात वाढा अतिशय खमंग अशी फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 5 ते 6 बटाटे, 2 कांदे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, ताजी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या व उकडलेले हे बटाटे सोलून घ्या. नंतर कढईत तेल तापवा व यात हिंग घाला.
मग मोहरी व जिरे घाला आणि छान तडतडू द्या. वरून यात कढीपत्त्याची पानंही घाला. फोडणीचा खमंग सुवास सुटला की मग यात चिरलेला कांदा व हिरवी मिरची घाला व चिमूटभर हळद घालून ही फोडणी छान परतून घ्या. फोडणी भाजेपर्यंत बटाट्याच्या फोडी करून घ्या. फोडणी भाजली की त्यात बटाट्याच्या फोडी घाला. व छान एकजीव करून घ्या. मध्यम आचेवर ही भाजी परतून घ्या. आता यात चवीपुरतं मीठ घाला आणि 2 ते 3 मिनिटं भाजी भाजू द्या. सर्वात अखेरीस यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. तयार झाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी बटाट्याची भाजी. त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप सोललेले वाटाणे, 2 बटाटे, 1 कांद्याची पेस्ट, 1 टोमॅटो, ताजी कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे, 1.5 चमचा घाटी मसाला, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम वाटाणे सोलून धुवून घ्या व बटाट्याच्या फोडी करून पाण्यात बुडवून ठेवा. नंतर तापलेल्या तेलात जिऱ्याची फोडणी करा. जिरे तडतडले की मग यात चिरलेला टोमॅटो घाला. कढीपत्त्याची पानं घाला. तेलावर टोमॅटो चांगला परतून घ्या. टोमॅटो नरम होत आला की मग यात वाटलेला कांदा घाला. वरून यात मीठ घाला. मीठ लवकर घालण्याचे कारण हे आहे की कांद्याची पेस्ट तेलात लवकर भाजावी, म्हणूनच कधीही कांद्याच्या पेस्टवर मीठ घालावे. याने कांदा लवकर भाजतो. कांदा छान भाजत आला की यात हळद आणि घाटी मसाला घाला. मसाला तेलात थोडा भाजून घ्या. आता वाटाणा व बटाटा घाला आणि भाजी छान एकजीव करून घ्या.
2 मिनिटं भाजी परतली की मग यात पाव कप गरम पाणी घाला. लक्षात असू द्या की गरम पाण्यात वाटाणा लवकर शिजतो. झाकण ठेवून साधारणतः 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजू द्या. 7 मिनिटांनंतर भाजी तपासून पहा. यानंतर हाय फ्लेम करून भाजीतील पूर्ण पाणी आटवून घ्या. भाजी सुकी झाली की वरून यावर चिरलेली कोथिंबीर पेरा. तयार झाली मसालेदार अशी वाटाणा बटाट्याची भाजी. त्यासाठी आपल्याला लागेल 6 ते 7 लहान बटाटे, 1 कांदा, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, 2 लसणाच्या पाती, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम सुक्या लाल मिरच्यांचं वाटण तयार करून घ्या. ठेचलेल्या बटाट्याची चटणी बनवण्याची आम्ही दाखवत असलेली ही एक पारंपरिक पद्धत आहे. त्यामुळे आम्ही इथे पाटा आणि वरवंट्याचाच वापर केला आहे आणि तुम्हीही शक्यतो याच पद्धतीने ही चटणी तयार करा. पण जर शक्य नसल्यास तुम्ही खलबत्ता किंवा मिक्सरचा उपयोग करू शकता. आता थोडंसं पाणी घालून या सुक्या लाल मिरच्यांची चटणी वाटून घ्या. मग यात लसणाची पात घ्या आणि लसणाचा कांदाही अशा प्रकारे ठेचून घ्या. आता स्वच्छ धुवून घेतलेले बटाटेही पाट्यावर असेच ठेचून घ्या. बटाट्याचा हा ठेचा आणि लसूण मिरच्यांची चटणी छान एकजीव करून घ्या व एका प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर कांदाही असाच ठेचून घ्या. कांद्याचा ठेचाही वेगळा काढून घ्या. आता बटाट्याच्या ठेचाला खालीच मीठ लावून घ्या. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करा. फोडणी छान तडतडली की बटाट्याचा ठेचा या फोडणीवर घाला आणि मंद आचेवर ही चटणी परतून घ्या. किमान 10 मिनिटं तरी ही चटणी परतत रहा. बटाटा छान खरपूस होईपर्यंत बटाट्याची ही चटणी सतत भाजत रहा. तयार झाली खमंग, झणझणीत आणि तोंडाला चव आणणारी अशी गावरान पद्धतीची ठेचलेल्या बटाट्याची चटणी. त्यासाठी आपल्याला लागेल
एक भरताचं वांग, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, ताजी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल. भरताची वांगी निवडताना नेहमी लक्षात ठेवायचं की भरताची ही वांगी टणक असावीत. नरम पडलेली वांगी कधीही घेऊ नये. आता असंच ताजं भरताचं वांग स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला मधून एक चीर द्या. वांग्याला आतून कीड आहे की नाही हे पाहण्यासाठीच आपण वांग्याला चीर देणार आहोत. आता या वांग्याला सर्व बाजूंनी तेल लावून घ्या. आणि विस्तवावर हे वांग भाजून घ्या. सर्व अंगांनी वांग चांगलं खरपूस भाजत राहा. पाच ते 7 मिनिटं भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि भाजलेलं हे वांग गार होऊ द्या. गार झाल्यानंतर वांग्याची सालं काढून घ्या. वांग्याचं देठही चिरून घ्या. आणि या वांग्याचा गाभा एका बाउलमध्ये काढून घ्या. आता या वांग्यात ठेचलेला लसूण घाला, चिरलेली कोथिंबीर घाला, चवीपुरतं मीठ घाला आणि वरून जरासं तेल सोडा. आता हाताने हे भरीत चांगलं कुस्करून घ्या. दोन ते 3 मिनिटं वांग्याचं हे भरीत चांगलं कुस्करून एकजीव करून घ्या. तयार झालं वांग्याचं खारं भरीत. गावरान पद्धतीच्या वांग्याच्या या भरतात आपण कुठल्याही प्रकारचं तिखट घातलेलं नाहीये. या भरताला फक्त वांग्याची आणि मिठाचीच चव आहे. गरम गरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत वांग्याचं हे खारं भरीत अतिशय चवदार लागतं. तर मग नक्की करून पहा वांग्याचं खारं भरीत. कोबीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी चिरलेला कोबी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, ताजी कोथिंबीर, 2 ते 3 चमचे खिसलेला नारळ, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम चिरलेला कोबी स्वच्छ धुवून निथळत ठेवा. यानंतर तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात एक एक करून हिंग, मोहरी, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि हळद घालून फोडणी तयार करा.
या फोडणीचा छान सुवास सुटला की मगच यात चिरलेला कोबी घाला व मोठ्या विस्तवावरच कोबी परतत रहा. झटपट तयार होणारी कोबीची ही भाजी सतत परतत राहिलं पाहिजे. दोन ते 3 मिनिटं सतत परतल्यानंतर या भाजीवर मीठ घाला व छान एकजीव करा. लक्षात ठेवा की कोबीची ही भाजी आपण जास्त शिजवणार नाही आहोत. त्यामुळे झाकण न घालता आणि पाणी न घालताच फक्त तेलावर परतूनच ही भाजी तयार करायची आहे. साधारणतः 5 मिनिटात ही कोबी बोटचेपी होईल. आता वरून कोथिंबीर आणि किसलेला ओला नारळ घालून कोबीची ही भाजी 2 मिनिटं परतून घ्या. तयार झाली कोबीची भाजी. ही कोबीची भाजी गरम गरम पोळीसोबत सर्व्ह करा आणि डब्यासाठी आवर्जून बनवा. त्यासाठी आपल्याला लागेल 7 ते 8 छोटी वांगी, 2 बटाटे, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1.5 चमचा लाल तिखट, चिमूटभर हिंग, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम वांग्याच्या फोडी करून घ्या आणि मिठाच्या पाण्यात या फोडी बुडवून ठेवा. मिठाच्या पाण्याने वांगी काळी पडणार नाहीत. यानंतर कढईत तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात चिरलेला टोमॅटो घाला. वरून यात हिंग घाला. टोमॅटोचं पाणी होईपर्यंत हा टोमॅटो सतत भाजत राहा. टोमॅटोचं पाणी झालं की मगच यात चिरलेला कांदा घाला. हा कांदा तेलावर छान परतून घ्या. आता यात हळद घाला. वरून यात लाल तिखट आणि चिरलेल्या वांग्याच्या व बटाट्याच्या फोडी घाला. मसाल्यात ही वांगी छान एकजीव करून घ्या.
संपूर्ण भाजी छान एकजीव करून झाली की सर्वात अखेरीस या भाजीवर मीठ घाला आणि ही भाजी शिजू द्या. लक्षात ठेवा की पाणी न घालताच आपण वांगी बटाट्याची ही भाजी शिजवणार आहोत. साधारणतः 5 मिनिटात बटाटा शिजला की समजा तयार झाली चटपटीत आणि खमंग अशी वांगी बटाट्याची सुकी भाजी.